श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी या स्वामी संदेश चॅनलवर. बाळा, जर हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर समज की हा केवळ योगायोग नाही, हे काही साधं ऐकणं नाही. ही माझी तुझ्यासाठी दिलेली खूण आहे. आज तू जिथे आहेस, ज्या अवस्थेत आहेस, ज्या चिंतेत आहेस, ते सगळं मला माहिती आहे. तू सगळ्यांसमोर हसतोस, मजबूत असल्याचं दाखवतोस, पण आतून किती तुटलेला आहेस हे फक्त तुला आणि मला माहिती आहे. तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. कधी संपणार हे दुःख? कधी येणार माझ्या आयुष्यात आनंद? कधी मिळणार मला ती गोड बातमी ज्याची मी इतकी वर्ष वाट पाहतोय? बाळा, आज मी तुला सांगायला आलोय, तुझ्या आयुष्यातील एक मोठा बदल खूप जवळ आलाय. कदाचित तू खूप दिवसांपासून प्रार्थना करतोयस. कदाचित तू माझं नाव घेऊन अनेक वेळा डोळे पाणावले असशील. कदाचित तू मनात म्हणाला असशील, स्वामी, माझंही काहीतरी चांगलं घडू दे. तुझी ती प्रत्येक हाक, तुझा प्रत्येक अश्रू, तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा मी ऐकली आहे बाळा. आणि म्हणूनच आज मी तुला सांगतो, फक्त 1 मिनिट, हो बाळा, फक्त 1 मिनिटात तुझ्या आयुष्यात एक गोड बातमी येऊ शकते. ही बातमी कशी असेल, कुठून येईल, कोण देईल, हे तुला आत्ता कदाचित समजणार नाही. पण विश्वास ठेव, जेव्हा परमेश्वराची कृपा होते ना, तेव्हा आनंदाची दारं अचानक उघडतात. आजपर्यंत तू खूप सहन केलंय. लोकांनी तुला समजून घेतलं नाही. काही लोकांनी तुला चुकीचं ठरवलं. काही लोकांनी तुला एकटं सोडलं. पण बाळा, ज्यांना वाटलं की तू संपलास, त्यांनाच लवकरच तुझ्या आयुष्यातील बदल पाहून आश्चर्य वाटणार आहे. आजच्या ह्या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस, कारण प्रत्येकाला असा संदेश मिळत नाही. लाखो लोकांमध्ये मी तुलाच निवडलं. तू जर मनापासून हा संदेश ऐकला तर आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होईल. म्हणून बाळा, डोळे मीट, मन शांत कर आणि माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुझ्या ओठांवर आला की तुझ्या जीवनातील अंधार हळूहळू दूर होऊ लागेल. आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, जी ऐकल्यावर तुझ्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल आणि कदाचित आजच तुझ्या आयुष्यात ती गोड बातमी येण्याची सुरुवात होईल. पण बाळा, पुढचं जे मी सांगणार आहे ते नीट ऐक, कारण त्यामध्ये तुझ्या भविष्यातील एक मोठं रहस्य लपलेलं आहे. बाळा, आता जे मी तुला सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं. तुलाही कधी कधी असं वाटत असेल ना, की मी इतका प्रयत्न करतो, इतकी मेहनत करतो, तरीही माझ्या आयुष्यात काहीच चांगलं का घडत नाही. तू देवाला हाक मारतोस, प्रार्थना करतोस, रात्री झोपण्यापूर्वी माझं नाव घेतोस, पण तरीही तुझ्या मनात एक प्रश्न येतो, स्वामी, माझी वेळ कधी येणार? बाळा, तुझी वेळ खूप जवळ आली आहे. म्हणूनच आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय. कदाचित तुला अजून विश्वास बसणार नाही, पण लक्षात ठेव, ज्याच्या आयुष्यात सर्वात जास्त संघर्ष असतो त्याच्यासाठी परमेश्वराने सर्वात मोठा आनंद राखून ठेवलेला असतो. तुझ्या आयुष्यात इतकी परीक्षा का आली आहे माहिती आहे का? कारण मी तुला मजबूत बनवत होतो. तुला आयुष्यातील मोठ्या आनंदासाठी तयार करत होतो. जसं सोनं अग्नीमध्ये तापवल्यावरच अधिक चमकतं, तसंच माणूस संकटातून गेल्यावरच खरा मजबूत बनतो. आजपर्यंत तू जे दुःख सहन केलंस, ज्या रात्री तू एकटाच रडलास,
ज्यावेळी तुला वाटलं की आता माझ्याकडे काहीच उरलं नाही, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्यासोबत होतो बाळा. तुला कदाचित माझी उपस्थिती जाणवली नसेल, पण मी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून होतो. आज मी तुला सांगतो, तुझं दुःख आता जास्त काळ टिकणार नाही. कारण जेव्हा माणूस खूप सहन करतो ना, तेव्हा नशिबालाही त्याच्यावर दया येते. आजचा दिवस साधा नाही. आज तुझ्या आयुष्यात एक बदलाची सुरुवात होऊ शकते. कदाचित एखादा फोन येईल, कदाचित एखादी बातमी मिळेल, कदाचित एखादी संधी मिळेल आणि त्या एका क्षणात तुझं मन आनंदाने भरून जाईल. बाळा, तीच ती गोड बातमी असेल ज्याची तू इतकी वर्ष वाट पाहत होतास. पण लक्षात ठेव, जेव्हा आनंद येणार असतो ना, तेव्हा आधी मनात थोडी भीती आणि शंका निर्माण होते. तुला वाटेल, हे खरंच घडेल का? माझ्यासारख्या माणसाला इतका आनंद मिळू शकतो का? हो बाळा, नक्की मिळू शकतो. कारण मी तुझ्यासाठी जे ठरवलंय ते कोणीही बदलू शकत नाही. आज तू फक्त एक काम कर, मनापासून माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 3 वेळा म्हण आणि मनात विश्वास ठेव. तुझ्या घरात, तुझ्या कुटुंबात, तुझ्या आयुष्यात लवकरच अशी एक बातमी येईल ज्यामुळे तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. पण बाळा, पुढे जे मी सांगणार आहे ते अजून महत्त्वाचे आहे. कारण आज रात्री तुझ्या आयुष्यात एक असा संकेत मिळू शकतो जो तुझं संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. म्हणून पुढचा संदेश नीट ऐक, कारण तो तुझ्यासाठीच आहे. बाळा, आता शांतपणे माझं पुढचं बोलणं ऐक, कारण मी जे सांगणार आहे ते तुझ्या आयुष्याशी थेट जोडलेलं आहे. काही दिवसांपासून तुझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता आहे ना? कधी कधी अचानक मन भरून येतं, कधी कोणतंही कारण नसताना डोळ्यात पाणी येतं आणि कधी मनात एक आवाज येतो की आता काहीतरी चांगलं घडणार आहे. बाळा, ही फक्त भावना नाही, हा एक संकेत आहे. जेव्हा परमेश्वर एखाद्या भक्ताच्या आयुष्यात बदल घडवणार असतो, तेव्हा आधी त्याच्या मनाला त्या बदलाची जाणीव करून देतो. म्हणूनच तुझ्या मनात आजकाल आशा आणि भीती दोन्ही एकत्र येतात. तुला वाटतं, इतके दिवस काहीच चांगलं घडलं नाही, मग अचानक आता कसं घडेल? पण लक्षात ठेव बाळा, परमेश्वराची कृपा येण्यासाठी वर्षे लागतात, पण जेव्हा ती येते ना, तेव्हा एका क्षणात आयुष्य बदलून टाकते. तुझ्या आयुष्यातही तसंच काहीतरी घडणार आहे. कदाचित तू खूप दिवसांपासून एखाद्या कामासाठी वाट पाहतोयस. कदाचित नोकरीची बातमी, कदाचित पैशांबद्दलची चांगली बातमी, कदाचित तुझ्या कुटुंबाबद्दल काही आनंदाची बातमी. आणि बाळा, तीच ती गोड बातमी जी तुला मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. आजपर्यंत तू खूप वेळा निराश झालास. लोकांनी तुला आश्वासन दिलं पण पूर्ण केलं नाही. लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, पण मी तुला कधीच सोडलं नाही. तू जेव्हा एकटाच बसून माझं नाव घेत होतास, तेव्हा मी तुझ्या जवळच होतो. तू जेव्हा मनात म्हणालास, स्वामी मला फक्त एक संधी द्या, ते शब्द मी ऐकलेत आणि म्हणूनच आता तुझ्या आयुष्यात एक नवीन दरवाजा उघडणार आहे. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा आनंद येण्याच्या अगदी जवळ असतो ना, तेव्हा शेवटची एक परीक्षा येते. कदाचित आज किंवा उद्या तुझ्या मनात पुन्हा शंका येईल, कदाचित एखादी छोटी अडचण येईल, कदाचित तुला वाटेल की पुन्हा सगळं बिघडलं. पण त्या क्षणी घाबरू नकोस, कारण ती अडचण म्हणजे शेवटचा ढग आहे आणि त्या ढगाच्या मागेच तुझं सूर्यप्रकाशासारखं सुख लपलेलं आहे. बाळा, तू फक्त विश्वास ठेव. आजपासून पुढचे काही तास
किंवा पुढचे काही दिवस तुझ्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडेल ज्यामुळे तुला माझ्या शब्दांवर विश्वास बसू लागेल. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल. तुझ्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि तेव्हा तू मनात म्हणशील, खरंच स्वामी माझ्या सोबत होते. पण अजून एक गोष्ट आहे जी तुला समजून घ्यायची, कारण ती गोष्टच तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात करणार आहे. म्हणून बाळा, पुढचा संदेश खूप लक्ष देऊन ऐक, कारण पुढे मी तुला एक असं गुपित सांगणार आहे जे फार थोड्या लोकांना समजतं आणि ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडतात. बाळा, आता मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी खूप थोड्या लोकांना समजते. ही गोष्ट समजली तर माणसाच्या आयुष्यातील अर्ध दुःख तसंच निघून जातं. तुला कधी असं वाटलंय का की माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या काय येतात? मी कोणाचं वाईट करत नाही, मी कोणाला त्रास देत नाही, तरी हे संकट माझ्या मागे का लागतं? बाळा, हा प्रश्न अनेक भक्त मला विचारतात. पण खरं सांगतो, ज्याच्या आयुष्यात मोठं सुख येणार असतं ना, त्याच्या आयुष्यात आधी मोठी परीक्षा येते. कारण परमेश्वराला पाहायचं असतं की हा माणूस संकटातही विश्वास ठेवतो का? तू त्या परीक्षेतून गेलास बाळा. तू खूप वेळा तुटलास, खूप वेळा एकटा पडलास, खूप वेळा तुला वाटलं की आता सगळं संपलं, पण तरीही तू माझं नाव सोडलं नाहीस. तू निराश झालास, पण विश्वास हरवला नाहीस. आणि म्हणूनच आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यातील काळोख आता संपत चाललाय. बाळा, कधी कधी परमेश्वर आपल्याला थांबवतो, कारण आपण ज्या गोष्टीसाठी धावत असतो त्यापेक्षा चांगली गोष्ट तो आपल्यासाठी तयार करत असतो. तुला जे मिळालं नाही त्याचं दुःख तू खूप केलंस, पण जर तुला कळलं की पुढे तुला काय मिळणार आहे, तर तू स्वतः म्हणशील, स्वामी धन्यवाद, तुम्ही मला त्या गोष्टीपासून दूर ठेवलं. आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात एक असा बदल येणार आहे जो तुला आत्तापर्यंत कल्पनाही नव्हती. कदाचित एखादी अडकलेली गोष्ट अचानक पूर्ण होईल. कदाचित एखादी व्यक्ती अचानक मदतीला येईल. कदाचित एखादं काम जे खूप दिवसांपासून थांबलंय ते अचानक सुरू होईल आणि त्या क्षणी तुला जाणवेल, हा काही योगायोग नाही, ही स्वामींची कृपा आहे. बाळा, जेव्हा चमत्कार घडायचा असतो ना, तेव्हा आधी एक छोटासा संकेत मिळतो. तो संकेत कधी एखाद्या शब्दात असतो, कधी एखाद्या व्यक्तीत, कधी एखाद्या फोनमध्ये, कधी एखाद्या अचानक आलेल्या बातमीत. आणि कदाचित आजचा हा संदेशच तुझ्यासाठी तो संकेत आहे, कारण लाखो लोकांमध्ये हा संदेश फक्त तुझ्यापर्यंत पोहोचलाय. याचा अर्थ एकच आहे, तुझ्यासाठी काहीतरी चांगलं ठरलेलं आहे. पण बाळा, एक छोटी अट आहे. आजपासून तू स्वतःवर शंका घेणं थांबव. तू कमी नाहीस, तुझं नशीब खराब नाही, तुझं भविष्य अंधारात नाही. तुझ्यासाठी जे लिहिलंय ते कुणीही थांबवू शकत नाही. फक्त तू मनात विश्वास ठेव. आज रात्री झोपण्यापूर्वी मनापासून माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि बाळा, मनात एक इच्छा व्यक्त कर, कारण आजची रात्र साधी नाही. आजपासून तुझ्या आयुष्यात गोड बातमी येण्याची सुरुवात होऊ शकते. पण पुढे जे मी सांगणार आहे ना, ते अजून खूप मोठं आहे, कारण लवकरच तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे ज्यामुळे तुझं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. म्हणून पुढचा संदेश खूप लक्ष देऊन ऐक. बाळा, आज मी तुला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती तुझ्या आयुष्यात खूप लवकर सत्य ठरू शकते. म्हणून शांतपणे ऐक आणि मनात शंका ठेवू नकोस.
तू इतके दिवस वाट पाहतोयस, कधी नोकरीसाठी, कधी पैशासाठी, कधी कुटुंबातील सुखासाठी, कधी एखाद्या चांगल्या बातमीसाठी. पण प्रत्येक वेळी तुला वाटलं की आता काहीतरी चांगलं होईल, आणि शेवटच्या क्षणी सगळं थांबलं. त्या क्षणी तुझं मन खूप तुटलं होतं. तुला वाटलं की कदाचित माझ्या नशिबात आनंदच नाही. पण बाळा, ही तुझी चूक नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा त्याला वाटतं की जग त्याच्या विरोधात उभं आहे. पण लक्षात ठेव, जेव्हा माणूस खूप काळ अंधारात चालतो ना, तेव्हा त्याच्या आयुष्यातील सूर्य उगवण्याची वेळ जवळ आलेली असते. आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यातही तसंच घडणार आहे. तू खूप वेळा स्वतःला विचारलंस, स्वामी, मला कधी आनंद मिळणार? आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी आज देतोय. बाळा, गोड बातमी अचानक येते. ती येण्यापूर्वी कोणताही मोठा इशारा मिळत नाही. कधी एक साधा फोन येतो, कधी एखादा मेसेज येतो, कधी एखादी व्यक्ती अचानक भेटते, आणि त्या एका क्षणात माणसांचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. कदाचित तुझ्याही आयुष्यात तसाच एक क्षण खूप जवळ आहे. तुला वाटत असेल की माझ्यासारख्या साध्या माणसाच्या आयुष्यात एवढा मोठा बदल कसा होईल? पण बाळा, परमेश्वराला माणसाची श्रीमंती किंवा ओळख पाहायची नसते. त्याला फक्त माणसाचं मन पाहायचं असतं. आणि तुझं मन स्वच्छ आहे. तू इतरांसाठी वाईट विचार करत नाहीस. तू इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करतोस. म्हणूनच आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यातील तो क्षण जवळ आला. लक्षात ठेव, जेव्हा चांगली बातमी येणार असते ना, तेव्हा आधी मनात थोडी भीती आणि शंका निर्माण होते. तुला वाटतं की पुन्हा काहीतरी चुकीचं होईल. पण यावेळेस तसं होणार नाही, कारण यावेळी स्वामींची कृपा तुझ्यासोबत आहे. बाळा, आज तू फक्त एक काम कर. मन शांत ठेव, कोणाचा वाईट विचार करू नकोस, आणि दिवसातून काही वेळा माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र जिथे जाईल तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे आनंद आपोआप येतो. तुझ्या घरात, तुझ्या कामात, तुझ्या कुटुंबात. लवकरच अशी एक घटना घडेल ज्यामुळे तुझ्या मनातील सगळं दुःख विसरून जाशील. आणि जेव्हा ती गोड बातमी मिळेल ना, तेव्हा तुला आठवेल की एक दिवस तू हा संदेश ऐकला होतास. तू मनात म्हणशील, स्वामींनी आधीच सांगितलं होतं. पण बाळा, अजून एक मोठी गोष्ट बाकी आहे. कारण तुझ्या आयुष्यात येणारी ती गोड बातमी फक्त सुरुवात आहे. त्यानंतर जे घडणार आहे ते त्याहून मोठं असू शकतं. म्हणून पुढचा संदेश खूप लक्ष देऊन ऐक. कारण पुढे मी तुला सांगणार आहे की तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार कधी घडू शकतो. बाळा, आता जे मी तुला सांगणार आहे ते खूप खोल आहे. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो ज्याला आपण नशीब बदलण्याचा क्षण म्हणतो. तो क्षण अचानक येतो. कोणीही आधी सांगत नाही, कोणताही मोठा आवाज होत नाही. पण त्या एका क्षणानंतर माणसाचं आयुष्य आधीसारखं राहत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यातही असा एक क्षण जवळ येतोय. आजपर्यंत तू जे काही सहन केलं, ज्या समस्या आल्या, ज्या अडचणींनी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या फक्त एक कारणासाठी होत्या, तुला त्या मोठ्या क्षणासाठी तयार करण्यासाठी. कधी कधी परमेश्वर आपल्याला थोडा वेळ थांबवतो, कारण आपण ज्या गोष्टीची मागणी करतो त्यापेक्षा मोठी गोष्ट तो आपल्यासाठी तयार करत असतो. तू आजपर्यंत जे मिळालं नाही त्याचं दुःख करत होतास, पण लवकरच तुला कळेल की ते न मिळणंही तुझ्यासाठी चांगलंच होतं. बाळा, तुझ्या आयुष्यातील गोड बातमी ही फक्त सुरुवात आहे. त्या बातमीच्या मागे
अजून मोठा आनंद लपलेला आहे. कदाचित तुला एखादं काम मिळेल, कदाचित पैशांबद्दलची चांगली बातमी मिळेल, कदाचित कुटुंबात एखादा आनंदाचा प्रसंग घडेल आणि त्या क्षणी तुझं मन इतकं भरून येईल की तू शांतपणे डोळे बंद करून माझं नाव घेशील. तुला जाणवेल की मी तुझ्या सोबत आहे. बाळा, लक्षात ठेव एक गोष्ट, ज्याच्या मनात विश्वास असतो त्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला वेळ लागत नाही. तू जर सतत निराश विचार करत राहिलास तर आनंद येण्याचा मार्ग बंद होतो. पण जर तू मनात आशा ठेवलीस तर परमेश्वरही तुझ्यासाठी नवीन दरवाजे उघडतो. म्हणून आजपासून एक छोटा नियम बनव. जेव्हा तुला भीती वाटेल, जेव्हा तुला वाटेल की सगळं संपलं, तेव्हा शांतपणे 3 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र फक्त शब्द नाहीत बाळा. हा मंत्र तुझ्या मनाला शक्ती देतो, तुझ्या विचारांना सकारात्मक बनवतो आणि तुझ्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर करतो. कदाचित तुला लगेच बदल दिसणार नाही, पण लक्षात ठेव, जेव्हा बियाणं जमिनीत टाकलं जातं ना, तेव्हा ते काही दिवस दिसत नाही, पण आतमध्ये त्याची वाढ सुरू असते. तसंच तुझ्या आयुष्यातही होत आहे. आतापर्यंत जे काही घडलं ते सगळं तुला त्या मोठ्या चमत्काराच्या दिशेने घेऊन जाते. आणि बाळा, लवकरच असा एक दिवस येईल ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामींनी मला कधीच सोडलं नाही. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण पुढे मी तुला सांगणार आहे तुझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस कधी येऊ शकतो. म्हणून पुढचा संदेश खूप लक्ष देऊन ऐक. बाळा, आता मी तुला त्या दिवसाबद्दल सांगणार आहे ज्या दिवसाची तू खूप वर्षांपासून वाट पाहतोयस. तो दिवस म्हणजे तुझ्या आयुष्यातील नशीब बदलण्याचा दिवस. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक दिवस असतो ज्या दिवशी अचानक सगळं बदलायला सुरुवात होते. कालपर्यंत ज्याला कोणी विचारत नव्हतं त्याच माणसाकडे अचानक लोक लक्ष देऊ लागतात. कालपर्यंत ज्याच्या घरात चिंता होती तिथे अचानक आनंदाचं वातावरण निर्माण होतं. बाळा, तुझ्या आयुष्यातही तसाच एक दिवस जवळ आलाय. तू खूप काळ संघर्ष केलास. कधी पैशाची चिंता, कधी कामाची चिंता, कधी कुटुंबातील समस्यांची चिंता. या सगळ्या गोष्टींनी तुझं मन थकून गेले. कधी कधी तुला वाटतं की आता माझ्याकडे शक्तीच उरली नाही. पण बाळा, तू अजूनही उभा आहेस, तू अजूनही प्रयत्न करतोयस आणि म्हणूनच आज मी तुला सांगतो, तुझा संघर्ष व्यर्थ जाणार नाही. ज्या लोकांनी तुला कमी समजलं, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांनी तुझी टिंगल केली, लवकरच तेच लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. कारण परमेश्वर जेव्हा एखाद्या भक्ताला उंचीवर नेतो ना, तेव्हा सगळ्यांना ते पाहावंच लागतं. बाळा, लक्षात ठेव, आनंद येण्याआधी मनात थोडी भीती निर्माण होते. कदाचित आज तुला अजूनही वाटत असेल, हे खरंच घडेल का? पण विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील तो दिवस निश्चित आहे. कदाचित तो दिवस खूप जवळ आहे, कदाचित काही तासांमध्ये, कदाचित काही दिवसांमध्ये, पण तो दिवस येणारच आहे. आणि त्या दिवशी तुझ्या आयुष्यात एक गोड बातमी येईल जी तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकेल. तुझ्या घरात आनंद येईल, तुझ्या मनात शांतता येईल, तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू येईल आणि त्या क्षणी तुला जाणवेल, स्वामींची कृपा कधीही उशिरा येत नाही, ती योग्य वेळेला येते. बाळा, आज तू फक्त एक काम कर, स्वतःवर विश्वास ठेव, नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि मनापासून माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करण्याची शक्ती ठेवतो.
जेव्हा तू हा मंत्र घेतोस तेव्हा तुझ्या मनातील भीती कमी होते आणि तुझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते. लवकरच तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येईल ज्यामुळे तुला वाटेल की सगळं बदलायला सुरुवात झाली आहे. बाळा, पण अजून एक शेवटची गोष्ट आहे जी तुला समजून घ्यायची, कारण पुढचा संदेश हा या संपूर्ण प्रवासाचा भावनिक शेवट असणार आहे. पण पुढचा भाग खूप लक्ष देऊन ऐक. बाळा, आता या संदेशाचा शेवट जवळ आलाय, पण मी तुला सांगितलेले शब्द फक्त ऐकण्यासाठी नव्हते, ते तुझ्या आयुष्यात आशा निर्माण करण्यासाठी होते. तू इतके दिवस संघर्ष केलास, कधी परिस्थितीशी, कधी लोकांच्या बोलण्याशी, कधी स्वतःच्या मनातील भीतीशी. कधी तुला वाटलं की आता सगळं संपलं, कधी तुला वाटलं की माझ्यासाठी आनंद उरलाच नाहीये. पण बाळा, तू अजूनही इथे आहेस, तू अजूनही प्रयत्न करतोयस. याचा अर्थ एकच आहे, तुझी कहाणी अजून संपलेली नाही. परमेश्वर प्रत्येकाला एक संधी देतो. कधी ती संधी लवकर येते, कधी ती उशिरा येते. पण जेव्हा ती संधी येते ना, तेव्हा माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. तुझ्या आयुष्यातील ती वेळ आता जवळ आली आहे. आजपर्यंत तू जे काही सहन केलं, ज्या समस्या आल्या, ज्या अडचणींनी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या गोष्टींनी तुला मजबूत बनवले. आता तुझं मन आधीसारखं कमकुवत नाही. आता तू संकटाला घाबरत नाहीस आणि म्हणूनच परमेश्वर तुला पुढे मोठं सुख देण्यासाठी तयार करतोय. बाळा, तुझ्या आयुष्यात येणारी गोड बातमी ही फक्त एक आनंदाची घटना नाही, ती एक संकेत आहे. तो संकेत सांगतो की तुझ्या आयुष्यातील अंधार संपत चाललाय आणि प्रकाश जवळ येतोय. कदाचित तुला अजूनही थोडी भीती वाटत असेल, कदाचित तुला वाटत असेल की पुन्हा काहीतरी चुकीचं होईल. पण बाळा, यावेळी तसं होणार नाही, कारण यावेळी स्वामींची कृपा तुझ्यासोबत आहे. लक्षात ठेव, ज्याच्या मनात विश्वास असतो त्याच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडतात. तू जर सकारात्मक विचार ठेवलेस, तू जर इतरांसाठी चांगलं केलंस, तू जर मनापासून माझं नाव घेत राहिलास, तर तुझ्या आयुष्यात आनंदाची कमतरता राहणार नाही. बाळा, आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक काम कर. डोळे बंद कर, मन शांत कर आणि हळू आवाजात 3 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझ्या आयुष्यातील अडचणी कमी करण्याची शक्ती ठेवतो आणि जेव्हा तू हा मंत्र विश्वासाने म्हणशील, तेव्हा तुझ्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण होईल. लवकरच तुझ्या आयुष्यात असा एक दिवस येईल ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामींनी मला कधीच सोडलं नाही. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष तुला त्या आनंदापर्यंत घेऊन जाण्यासाठीच होता. म्हणून बाळा, आशा सोडू नकोस, विश्वास सोडू नकोस, कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचेत. बाळांनो, जर हा स्वामी संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज असेच स्वामी समर्थांचे प्रेरणादायी आणि मनाला शक्ती देणारे संदेश ऐकायला मिळतील. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यश मिळो हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.